एक पांघरून पुरेल ना नाना? हो हो, खूप होईल. आज खूप दिवसांनी खूप छान झोप लागणार आहे मला. पोटभर पोहे खाल्लेत नातीच्या हातचे. खूप छान झाले होते हा स्नेहा, पोहे फार छान झाले होते. खूप दिवसांनी घरचं अन्न खाल्लं मी. मला आजीने शिकवलं. आजीनं? हा, तुझ्या आजीनं. नाना, आजी दर गणपतीत तुमची वाट पाहायची. ती असताना तुम्ही का नाही आलात? बाळा, मला काही आठवतच नव्हतं रे, तर मी कसा येणार घरी आपल्या. शिद आणि मनाली तुझ्याकडे आले आणि समीर मला अस्मिताकडे घेऊन गेला, म्हणून आपली भेट झाली. ही सगळी या बाप्पाची कृपा आहे. नाना, तुम्हाला दूध किंवा कॉफी हवंय का झोपण्याआधी? काही नको, दडपून पोहे खाल्लेत, आता काही नको. ठीक आहे, तुम्ही आता झोपा आणि रात्री काही त्रास झाला ना तर फक्त मला हाक मारा, संकोच करू नका. संकोच कसला? हा, अरे तू माझी नात आहेस आणि आपण घरात आहोत, है की नाही? नाना, तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही ना? आता माझं रामनाम सत्य होईल त्याच वेळेला मी तुला सोडून जाणार. तुम्ही जर असं बोलणार असाल ना तर माझ्याशी बोलूच नका. बर बाई, चुकलं माझं. अगं माझं चुकलं. 12 वर्षांनी भेटलीस का, अशी कट्टी नको ना करूस. हा, ठीक आहे, नाही करत. तुम्ही आता झोपा. मी पाणी आणून ठेवते, म्हणजे रात्री ताण लागली तर तुम्हाला उठून जायचा त्रास नको. आधी लावू का? हो, असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.